तर या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 8 पाहूया. क्वेश्चन नंबर 8 मध्ये बघा काय म्हटलं तर स्टँडिंग वेव्ह इज प्रोड्यूस इन अ ट्यूब ओपन ॲट बोथ एंड. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज 300 हर्ट्ज. व्हॉट इज द लेंथ ऑफ ट्यूब? स्पीड ऑफ साऊंड 340 मीटर पर सेकंद. तर बघा गिव्हन मध्ये आपल्याला लिहिता येणार अ ट्यूब ओपन ॲट बोथ एंड. ट्यूब आहे आणि दोन्ही साइडनी ओपन आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपल्याला दिलेली आहेत. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मी एन नॉट न डिनोट करतो 300 हर्ट्स. व्हॉट इज द लेंथ ऑफ ट्यूब? आपल्याला लेंथ विचारली आहे आणि स्पीड ऑफ साऊंड दिलेला आहे 340 मीटर पर सेकंद. आणि आपल्याला फाइंड करायचं आहे लेंथ ऑफ ट्यूब. ठीक आहे, लेंथ काढायची आहे. तर एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावं लागेल की जेव्हा पाईप हा दोन्ही साइडनी ओपन असतो त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते V/2L. आणि यामध्ये ऑल हार्मोनिक आर प्रेझेंट हे लक्षात ठेवायचं. ऑल हार्मोनिक आर प्रेझेंट म्हणजे इवन ऍज वेल ऍज ऑड. त्याचा फॉर्म्युला अशा टाईपचा होणार टॉइस एन नॉट, थ्राइस एन नॉट, अशा टाईप वगैरे. म्हणजे यामध्ये इवन ऍज वेल ऍज ऑड हार्मोनिक सुद्धा प्रेझेंट राहील. पण जर पाईप एका साइडने क्लोज असेल, तर त्याची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी राहील V/4L. आणि यामध्ये फक्त ऑड हार्मोनिक प्रेझेंट राहणार, जसं की थ्राइस एन नॉट, 5 एन नॉट, अशा टाईप. तर या बेसिक गोष्टी आपल्याला, या बेसिक फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. तर आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काढायची आहे जे दोन्ही साइडने ओपन आहे पाईप. एक ट्रिक म्हणून तुम्ही लक्षात ठेवू शकता की दोन्ही साइडने पाईप ओपन आहे म्हणून इथं लक्षात ठेवा, असं लक्षात ठेवायचं की 2 आहे. ट्रिक म्हणून फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा तर ठीक आहे. तर आपल्याला लेंथ काढण्यासाठी फॉर्म्युला डायरेक्ट फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा आपण फॉर्म्युला यूज करूया. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी एन नॉट दिलेली आहेत आपल्याला. दोन्ही साइडने ओपन पाईप आहे तर V/2L. एल ची व्हॅल्यू काढायची आहे. तर एल होणार बघा V/L ला या साइडने घेऊन जाऊ, एन नॉट ला या साइडने आणू, टॉईस एन नॉट. व्ही ची किंमत दिलेली आहे बघा 340 टॉईस. एन नॉट ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहेत 300. 0 गेट कॅन्सल. 2 ने याला डिवाइड केल्यानंतर 17 येणार. आणि 17/30 याला असं पण लिहिता येणार आपल्याला 17/30 ला 3 इंटू 10. 10 ने जर याला डिवाइड केलं, 17ला जर 10 ने डिवाइड केलं तर आपल्याला काय भेटणार इथं 1.7 डिवाइड बाय 3.
1.7 डिवाइड बाय 3 ची व्हॅल्यू येणार, अशा टाईपचे 2 वाढत जाणार. त्याकरिता डायरेक्ट 0.56 आणि लेंथ आपण इथं दिलेली आहे, त्यांनी युनिट आहेत सगळे इथं मीटर, एस आय युनिट इथं मीटर ठेवायचं. लेंथ ऑफ पाईप 0.56 मीटर भेटणार. तर नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. क्वेश्चन नंबर 9 मध्ये बघूया. फाइंड द फंडामेंटल first overtone and second overtone frequency of a pipe open at both the end of length 25 centimeter if the speed of the sound in air is 330 meter per second. बघा गिवन मध्ये काय म्हटलंय, लेंथ दिलेली आहे, पाईपची लेंथ दिलेली आहे 25 सेंटीमीटर. 25 सेंटीमीटर म्हणजे 25 इंटू 10⁻⁻² मीटर लेंथ दिलेली आहेत आणि स्पीड ऑफ साऊंड इन एअर दिलेली आहे. स्पीड दिलेली आहे साऊंडची 330 मीटर पर सेकंद. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि फर्स्ट ओव्हरटोन आणि सेकंड ओव्हरटोन अशा 3 गोष्टी आपल्याला विचारलेल्या आहे. कोणाच्या? ओपन ऍट बोथ द एंड, थोडं लक्षात ठेवायचं. ओपन ऍट बोथ द एंड म्हणजे आपल्याला दोन्ही साइडनं जो पाईप ओपन आहे त्याचे आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फर्स्ट ओव्हरटोन आणि सेकंड ओव्हरटोन काढायचे आहे. तर दोन्ही साइडनं ओपन पाईप आहे, तर त्यासाठी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी व्ही बाय टॉईस एल होणार. एक ट्रिक म्हणून लक्षात ठेवा का दोन साइड आहे ना ओपन म्हणून इथे 2 असं लक्षात ठेवा. त्यामध्ये तर 4 येणार, ठीक आहे. 2 आणि 4 लक्षात ठेवा, बाकी तर सेम फॉर्म्युला आहेत. 2 लक्षात राहिला तर 4 लक्षात राहील, ठीक आहे. पण जो जर दोन साइडनं ओपन असेल तर इथं 2 लिहायचा, अशी काहीतरी ट्रिक लक्षात ठेवायची. तर एन नॉट फाइंड आउट करूया. व्ही ची किंमत आपल्याला दिली आहे 330 बाय टॉईस एल ची व्हॅल्यू दिलेली आहे 25 इंटू 10⁻². याला सॉल्व्ह करूया. 330 25 दोन्ही 50 10⁻². हा 0 कॅन्सल म्हणजे 33 डिवाइड मध्ये 5 आणि हा 10 चा पॉवर वरचा नेल्यानंतर -2 +2 होणार. एन नॉट 33 डिवाइड बाय 5 म्हणजेच आपल्याकडे व्हॅल्यू भेटणार बघा, म्हणजेच व्हॅल्यू भेटणार आपल्याला 6.6 इंटू 10⁻² आहे. 10⁻² आहे म्हणजे 6 पॉईंट राईट साईडने शिफ्ट होणार 2 डिजिटने. हा 1 डिजिट आणि त्याच्यानंतर 0 घ्यायचा, म्हणजे इतकं हर्ट्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपण फाइंड आउट केलेली आहे. त्यानंतर फर्स्ट ओव्हरटोन आपल्याला विचारलेला आहे. फर्स्ट ओव्हरटोन त्याला N1 म्हणायचं. एक गोष्ट लक्षात ठेवा की यामध्ये जर दोन्ही साइडनं ओपन पाईप असेल तर ऑल हार्मोनिक प्रेझेंट असते, ऑड नाही, ऑल, सर्व हार्मोनिक प्रेझेंट आहे. तर सर्व हार्मोनिक म्हणजे आता हे एन नॉट झाला, तर इथे डायरेक्ट काय घ्यायचं, N1 इक्वल्स टू टॉईस एन नॉट घ्यायचा. मग सेकंड हार्मोनिक मध्ये थ्राईस एन नॉट अशा सॉल्व द्यायचं. टॉईस एन नॉट ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे इंटू 660. त्या दोघांचं मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला भेटणार 6200 साइन 2 12 2 चला 1 साइन 2 12 13 म्हणजे असा टाईपचा इतके हर्ट्स. तर हे झाले N1 ची व्हॅल्यू.
आता त्याचप्रमाणे आपल्याला फाइंड आउट करता येणार सेकंड ओव्हरटून आता फाइंड आउट करूया बघा. सेकंड ओव्हरटून म्हणजे N2 विचारलेला आहे, तर N2 म्हणजेच काय होणार, थ्राइस N0. थ्राइस N0 ची व्हॅल्यू 660 आणि याच दोघांचं मल्टिप्लाय येणार 1980 हर्ट्स. तर अशा प्रकारे आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फर्स्ट ओव्हरटून आणि सेकंड ओव्हरटून आपल्याला भेटणार. क्वेश्चन नंबर 10 मध्ये बघा काय म्हटलं आहे तर, अ पाईप ओपन ॲट बोथ एंड has a fundamental frequency of 600 Hz. The first overtone of the pipe closed at one end has the same frequency as the first overtone of the open pipe. How long are the two pipes? बघा आपल्याला म्हटलं आहे त्यांनी गिवन मध्ये दिलेला आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिलेली आहे पण ओपन पाईपची, ओपन ॲट बोथ एंड. ठीक आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आपण डिनोट करत असतो N0 नी. ठीक आहे, हे दिलेले आहे ओपन पाईप साठी. मी असं दोन्ही साईडनं जर पाईप ओपन असेल तर मी असं लिहितो, त्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिलेली आहे 600 हर्ट्स. चला त्यानंतर दिलेला आहे द फर्स्ट ओव्हरटोन ऑफ पाईप क्लोज ॲट वन एंड. फर्स्ट ओव्हरटोन म्हणजे N1 मी त्याला डिनोट करतो. फर्स्ट ओव्हरटोन कोणाचा, क्लोज पाईपचा, हा इक्वल राहील म्हणते. फर्स्ट ओव्हरटोन कोणाचा, ओपन पाईपचा. ठीक आहे, बघा द फर्स्ट ओव्हरटोन ऑफ पाईप क्लोज ॲट वन एंड हॅज सेम फ्रिक्वेन्सी ॲज द फर्स्ट ओव्हरटोन ऑफ द ओपन पाईप. बघा तर आपल्याला विचारलं काय यामध्ये, हाऊ लॉंग आर द टू पाईप्स. आपल्याला विचारलाय लेंथ, म्हणजे त्या दोन पाईपची लेंथ काय असेल असं विचारलं आहे. म्हणजे आपल्याला टू फाइंड मध्ये L1 अँड L2. N0 ओपन पाईपची आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते आपल्याकडे ओपन पाईप साठी V बार टॉइस L. तर याला मी L1 म्हणून, तर N0 ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 600. इथे लिहायची बघा, 600 इक्वल्स टू वेलोसिटी ठेवतो मी 330. ठीक आहे, दिली नाही तर आपण 330 ठेवायची. आणि टॉइस L1, ते L1 आपल्याला फाइंड आउट करायचं. L1 ला या साईडने न्यायचं, 330 डिवाइड मध्ये 2 आहे आणि हा 600 इकडे आणला बघा इक्वलच्या या साईडनं. तर 0 0 गेट कॅन्सल. ठीक आहे, 33 6 to the 12 हा 0. याला असं लिहिता येईल का आपल्याला बघा, 33 आणि 12 इंटू 10. याचं डिवायडेशन इझिली आपल्याला फाइंड आउट करता येते. तर त्याचं डिवायडेशन निघते 33/12 चं डिवायडेशन 2.75 आणि हा 10 चा पॉवर 1 खाली आहे, वरती गेल्यानंतर 10 चा पॉवर काय होणार, -1. तर लेंथ भेटली आपल्याला, L1 ची व्हॅल्यू भेटणार 0.275 आणि युनिट आहे मीटर. तर हे L1 ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहेत. त्यानंतर L2 आपण फाइंड आउट करूया. तर L2 साठी आपण कंडिशन बघा इथे काय दिली आहे, तर ह्या कंडिशनचा यूज करूया. तर कंडिशन बघा, N1 क्लोज
आणि N1 ओपन. फर्स्ट ओव्हरटोन म्हटलाय त्यांनी ऑफ अ पाईप क्लोज ॲट वन एंड. तर वन एंड साठी फर्स्ट ओव्हरटोन तर आपल्याला असं लक्षात हवं आहे की जेव्हा पाईप क्लोज असते तेव्हा त्यामध्ये ऑड हार्मोनिक प्रेझेंट असते. ऑड हार्मोनिक म्हणजे थ्राइस एन नॉट होणारा. हे क्लिअर हवंय आपल्याला. थ्राइस एन नॉट हवाय आणि इथं क्लोज. आणि ओपन मध्ये ऑल हार्मोनिक प्रेझेंट असते. यामध्ये ऑड हार्मोनिक, क्लोज मध्ये ऑड हार्मोनिक आणि ओपन मध्ये ऑल हार्मोनिक. ऑल म्हटलं तर आपल्याला इथं टू म्हणायचं. टू एन नॉट ओपन साठी. तुम्ही तो फॉर्म्युला यूज करा जो तुम्हाला ऑलरेडी झाला असेल एनपी चा वगैरे. ठीक आहे. ऑड असेल तर 2p+1 एन नॉट वगैरे वगैरे यूज करा. हा क्लोज साठी. आणि ओपन साठी हा फॉर्म्युला p+1 एन नॉट. तुम्ही इथं जर 1 ठेवला पीच्या जागी तर तुम्हाला स्टार्टिंगला क्लोज भेटेल 3 एन नॉट. आणि ओपन साठी हा फॉर्म्युला ठेवायचा तर हा भेटेल. अशा प्रकारे हे फाइंड आउट केलेलं आहे बघा. म्हणजे फॉर्म्युला आपण काढलेला आहे फॉर्म्युल्यावरून. तर 3 एन नॉट क्लोज ची व्हॅल्यू नाही आहे आपल्याकडे, पण फॉर्म्युला आहे. क्लोज मध्ये काय लिहितो आपण? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी लिहितो आपण V/4L. आता मी आधीच्या ओपन पाईपला L1 म्हटलं तर याला आपल्याला L2 म्हणावं लागेल. तर त्यासाठी एन नॉट ओपनची व्हॅल्यू आपण आपल्याकडे आहेच ऑलरेडी. एन नॉट ची व्हॅल्यू आहे 600. तर या ठिकाणी ठेवायचे 600. तर सॉल्व्ह करूया. 3 इंटू व्ही ची व्हॅल्यू 330 डिवाइड मध्ये 4. L2 ला मी या साईडने नेतो आणि या बाकीच्या व्हॅल्यूला म्हणजे 2 आणि 600 ला या साईडने आणतो बघा, लेफ्ट साईडने. तर 2 आणि 600 लेफ्ट साईडने येणार म्हणजे डिवाइड मध्ये, आणि या साईडने L2 जाणार. तर आता याला सॉल्व्ह करूया बघा. 0 0 गेट कॅन्सल. 3 1 जा 3, 3 2 जा 6. काय राहिलेला आहे लिहून टाकूया. तर राहिलाय वरता 33. 4 2 जा 8, 8 2 जा 16 आणि हा 0 इक्वल्स टू L2. तर याला सॉल्व्ह करूया आपण L2 ला. L2 इक्वल्स टू 33 डिवाइड बाय 16. याला मी असं लिहितो 10 मध्ये. 33/16 करायचं. तर याची व्हॅल्यू होणार 33/16 केल्यानंतर 2.06 आणि हा 10 चा पॉवर 1 आहे. वरता जर गेला तर 10 चा पॉवर -1 होणार. तर L2 ची व्हॅल्यू आपल्याला इथं फाइंड आउट झालेली आहे 0.206 युनिट आहे मीटर. तर हे भेटलेले आहे. सेकंड जो पाईप होता त्याची लेंथ आपल्याला इथे भेटलेली आहे. क्वेश्चन नंबर 11 पाहूया बघा. यामध्ये काय म्हटलंय तर स्ट्रिंग 1 meter long is fixed at one end. The other end is moved up and down with frequency 15 Hz. Due to this, a stationary wave with 4 complete loops gets produced on a string. Find the speed of a progressive wave which produce a stationary wave. बघा यामध्ये काय म्हटलंय तर एक स्ट्रिंग आहे जे फिक्स आहे म्हणते एका एंडला. ठीक आहे. एका एंडला ते स्ट्रिंग फिक्स आहे. हे स्ट्रिंग आहे आणि एका एंडला फिक्स आहे. इथे फिक्स आहे ते एका एंडला. आणि
जो एंड फ्री एंड आहे याला जर आपण मूव्ह केलं म्हणते इकडे तिकडे अप अँड डाऊन वरत आणि खाली जर मूव्ह केलं याला तर यामध्ये 4 लूप तयार होतात म्हणते, 4 कम्प्लीट लूप त्यामध्ये तयार होतात म्हणते. ठीक आहे, जसा हा एक लूप झाला. ठीक आहे, हा दुसरा लूप, तिसरा लूप आणि हा चौथा लूप तयार झाला. त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे की कंडिशन मध्ये एक म्हटलं आहे की मुव्हिंग एंडला अँटीनोड तयार होणार म्हणते, म्हणजे अशा टाईप मुव्हिंग एंडला अँटीनोड तयार होणार. तर आपल्याला क्लिअर असायला पाहिजेच की नोड आणि अँटीनोड कशाला म्हणतात. तर जिथं व्हायब्रेशन काहीच होत नाही, पार्टिकल 0 पोझिशनवर असतात, त्याला नोड असं म्हणतो आपण. हे नोड झाले, याला नोड असं म्हणतो. आणि जिथं मॅक्सिमम अँप्लिट्यूड करतात त्याला अँटीनोड म्हणायचं. हे अँटीनोड पॉइंट आहे चालेल. तर यामध्ये म्हटलं आहे की जे लेंथ आहे स्ट्रिंगची हे 1 मीटर आहे आणि त्यामध्ये 4 कम्प्लीट लूप आणि एक अँटी नोड यामध्ये तयार होणार असं त्यांनी म्हटलं आहे. फाइंड काय करायचं आहे, स्पीड ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आपल्याला स्पीड विचारली आहे प्रोग्रेसिव्ह वेव्हची. सर्वात आधी गिवन लिहून टाकूया. गिवन आहे फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्स आणि लेंथ दिलेली आहे त्यांनी 1 मीटर. तर एक लक्षात ठेवायचं की लेंथ ऑफ स्ट्रिंग इक्वल असते लेंथ ऑफ लूपच्या. लेंथ ऑफ लूप, तर लेंथ ऑफ स्ट्रिंग एल आहे. लेंथ ऑफ लूप यामध्ये किती लूप तयार झालेत चेक करायचं. एका पूर्ण लूपची किंमत असते, एक पूर्ण जो कम्प्लीट लूप असतो हा वाला, त्याची किंमत असते λ/2. त्याच्यात किती लूप आहे, 1 2 3 4. ठीक आहे, म्हणजेच 4 λ/2. पण एंडिंगला काय तयार झाला, अँटीनोड. अँटीनोड हा लूपच्या पण अर्धा असतो, म्हणजेच λ/2 च्या पण अर्धा, म्हणजेच λ/4. याला सॉल्व्ह करूया. 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजेच इतर आलेला आहे 2 लॅम्बडा प्लस λ/4. क्रॉस मल्टिप्लाय करूया याला. 4 2 जा 8 लॅम्बडा प्लस λ/4, म्हणजेच एल ची किंमत होणार 9 λ/4. ठीक आहे, पण आपल्याला तर व्हेलॉसिटी काढायचं आहे. तर व्हेलॉसिटी आणि फ्रिक्वेन्सीचं काय रिलेशन असते, v = n लॅम्बडा. तर व्हेलॉसिटी काढण्यासाठी किंवा त्याला आपण स्पीड काढण्यासाठी प्रोग्रेसिव्ह वेव्हची, तर आपल्याला फ्रिक्वेन्सी माहित पाहिजे आणि लॅम्बडा माहित पाहिजे. तर फ्रिक्वेन्सी आपल्याकडे आहेच ऑलरेडी, लॅम्बडा या फॉर्म्युलावरून काढूया आपण. तर जर इथं आपण 1 ठेवलं बघा, लॅम्बडा = 4L आणि हा 9 तिकडे चालला जाईल बघा, 9. तर इथे पुट अप करूया आपण. n ची व्हॅल्यू आहे 15 इंटू लॅम्बडाची व्हॅल्यू 4L/9. काय ते कॅन्सल होतात, तर 3 3 जा 9. ठीक आहे, 3 5 जा 15 आणि L ची व्हॅल्यू 1 ठेवून द्यायची, म्हणजेच 5 इंटू 4 इंटू हा 1, L ची व्हॅल्यू 1 मीटर बाय 3. ठीक आहे, वरच्यांचा मल्टिप्लाय 5 × 20, 20 × 20 भागिले 3, 20 भागिले 3 च सॉल्व करा डिवायडेशन. हे डिवायडेशन भेटणार तुम्हाला 6.66 भेटत जाणार, त्याला 67 करून टाकायचं आणि युनिट ठेवून द्या मीटर पर सेकंड. तर क्वेश्चन नंबर 12 मध्ये बघा काय म्हटलं, तर व्हायोलिन स्ट्रिंग
vibrate with a fundamental frequency of 440 Hz. What are the frequency of first and second overtone? तर बघा गिवन मध्ये फंडामेंटल फ्रिक्वेन्सी दिली आहे. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मी एन नॉट मध्ये डिनोट करतो 440 हर्ट्स. व्हॉट आर द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट अँड सेकंड ओव्हरटोन? तर फिफ्थ ओव्हरटोनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. फिफ्थ ओव्हरटोन काय फॉर्म्युला आहे? पी प्लस वन एन नॉट. म्हणजे यामध्ये ऑल हार्मोनिक प्रेझेंट असते, लक्षात ठेवायचं. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या की ओपन पाईप मध्ये आणि स्ट्रिंग मध्ये, आता व्हायोलिन मध्ये पण स्ट्रिंग असतात, स्ट्रिंग मध्ये ऑल हार्मोनिक प्रेझेंट राहतात. म्हणजे जसं फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन. तर फर्स्ट ओव्हरटोन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर यामध्ये ऑल हार्मोनिक प्रेझेंट असतात. जसं की पीथ म्हटलं तर पीथ ओव्हरटोन अशा टाईपचं आपल्याला डिनोट करता येते. पीच्या जागी 1, 1 प्लस 1 2, 2 एन नॉट. एन नॉट ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे ऑलरेडी 440. त्याला मल्टिप्लाय करून टाकायचं म्हणजे 880 हर्ट्स हा भेटला फर्स्ट ओव्हरटोन. आता सेकंड ओव्हरटोन इझिली फाइंड आउट करता येईल. सेकंड ओव्हरटोन नॉट थर्ड हार्मोनिक. थर्ड हार्मोनिक फंडामेंटल काय आपल्याकडे 440 मल्टिप्लाय करायचं 0 3 चौक 12 2 8 चला 1 4 3 12 13. ठीक आहे. N2 ची व्हॅल्यू इतकी आपल्याला भेटणार.